9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना. आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. एक मिनिट माईक लावलं. हां, नमस्ते. मी सहाय्यक अभियंता नागेवाडी शाखा कार्यालय विटा विभाग. आज आपण गुरुवार दिनांक जो काही आपला ग्राहकांच्या मागण्या होत्या त्या संदर्भात आपण जरा बैठक आयोजित केलेली आहे. याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम आपला हिंगणघाटी सबस्टेशन चालू करण्याचा आहे. त्याचं काम आपलं युद्ध पातळीवर चालू आहे, ते आपण लवकरात लवकर चालू करून घेणार आहे. आणि दुसरं भाग्यनगर सोलरचं जे आहे एवढ्या 2-4 दिवसामध्ये आपण ते पूर्ण करून घेतो आहे ते. आणि राहिलेले जो काय आहे फिडरचं जे प्रॉब्लेम आहेत ते आपण जागोजाग वेळोवेळी तर करतच असतो आहे. आणि आपला एवढं 10-12 दिवसाचा सप्लायचा जो खोळंबा झाला होता त्याच्यामध्ये आपला नागेवाडी शाखेतल्या उपकेंद्रातला 5चा ट्रान्सफॉर्मर बिघाड झाल्यामुळे त्यामुळे आपल्याला त्याच्यावरचा जो काही लोड आहे तो दुसऱ्या 5च्या ट्रान्सफॉर्मरमध्ये शिफ्ट करावा लागला होता. त्याच्यामुळे आपल्याला तिथं 3-3 तास आपल्याला सप्लाय द्यावा लागत होता. ते काही तांत्रिक अडचण दूर झालेली आहे. तिथला सप्लाय ट्रान्सफॉर्मर बदलला आहे आपण आणि विद्युत पुरवठा पण सुरळीत झालेला आहे. बाकीचे काही आणि आत्ता सध्या पावसाने जरा आपल्याला ओढ दिली असल्या कारणाने सर्व फिडर ओव्हरलोड चाललेलं असल्या कारणाने तो प्रॉब्लेम येत होता. पण आता तसं काही प्रॉब्लेम राहणार नाही. आणि मेन आपली प्रायोरिटी की हिंगणघाटी सबस्टेशन चार्ज करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये साधारणतः नेवरी विभागामध्ये नेवरी परिसरामध्ये आपल्याला 35 ते 40 पोलचे जे काही अडथळा आहे तो आपण लवकरात लवकर सॉल्व करून ते काम सबस्टेशनच चार्ज करून घ्यायचं आहे. म्हणजे हे प्रॉब्लेम कुठलेच राहणार नाही. आपल्याला कायमस्वरूपी तोडगा काढायचा आहे ह्याच्यावरती. जे शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी होत्या त्या सगळ्या त्या दिवशी आंदोलनात तुम्हाला विचारलं होतं ते सगळ्या बुधवारपर्यंत पूर्ण होतील. सबस्टेशनचं जे आहे त्या सबस्टेशनला आपलं काम चालू आहे. फक्त बाकीचे जे काही अडचण साईडवरचे आहे ते आपण पूर्ण करून घेणार आहे. महत्त्वाचं हे आपण जे शेतकऱ्याचे जे काही साईडवरच्या अडचणी आहेत ते आपण लवकरात लवकर सॉल्व करण्याचा प्रयत्न चालूच आहे आणि करून घेऊ एवढं 2-4 दिवसात. फक्त जे काय आंदोलन आहे आपण स्थगित करून महावितरणला सहकार्य करावं हीच इच्छा आहे. नमस्कार. आपण 3 दिवसापूर्वी महावितरणला अल्टिमेटम दिला होता. 24 तासामध्ये ज्या काही शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्या सोडवा, अन्यथा गाढवांचा मोर्चा काढणार. परंतु काल आणि परवा 2 दिवसामध्ये MSEBचे सर्व अधिकारी आणि शेतकऱ्यांची मिटिंग झाली. त्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत त्या 4 दिवसामध्ये त्यांनी सोडवायचं आश्वासन दिलं. आणि सर्व अधिकाऱ्यांनी विनंती केली की हे आंदोलन तुम्ही स्थगित करा आणि तुमच्या ह्या सगळ्या समस्या बुधवारपर्यंत आम्ही सर्व क्लिअर करतो. त्यामध्ये मग भाग्यनगरचं सोलर स्टेशन असेल, हिंगणघाटीला जे फिडर होतो आहे तो फिडरचा विषय असेल किंवा अन्य पोल टाकायची कामं असतील आणि किरकोळ ज्या काही अडचणी होत्या शेतकऱ्यांच्या किंवा माहुलीचा जो वायरमॅनचा विषय होता, अशा सगळ्या समस्याचं त्यांनी 2-3 दिवसामध्ये निराकरण करण्याचं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. आणि त्यामुळं त्यांनी जी काही विनंती केली मी सर्व शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा नाही करू शकलो, परंतु काही ठराविक शेतकऱ्यांना मी फोन करून चर्चा केली. बाबा त्यांनी आपल्याला 3 दिवसाची मुदत मागितलेली आहे आणि आपण काय निर्णय घेऊया. तर मला शेतकऱ्यांनी असं सांगितलं की आपण जर ते मुदत मागत असतील आणि जर आपली कामं होत असतील तर आपण 100% आंदोलन 3 दिवस थांबवायला काय हरकत नाही. हे आंदोलन आपण स्थगित करतोय. पुन्हा जर ह्या आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मात्र मग धक्कातंत्रानं पुन्हा आपला जो ठरलेला आंदोलनाचा विषय आहे तो आंदोलन आपण ते त्या पद्धतीनं आपल्याला करायचंच आहे. परंतु जर आपल्या मागण्या जर मान्य होत असतील तर मग आपल्याला आंदोलन करायची काय आवश्यकता नाही आहे. कारण आपली मागणीच आहे की शेतकऱ्यांना आता 8 तासाची 6 तास लाईट केलेले आहे, तर 6 तास तरी कमीत कमी तुम्ही पूर्ण पुरवठा व्यवस्थित करावा, सुरळीत करावा. आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे. 3 दिवसामध्ये ते सगळं व्यवस्थित सुरळीत करतो म्हणलेत. त्यामुळं आपण हे आंदोलन स्थगित करतोय.
परंतु पुन्हा जर ह्या आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या किंवा त्याची पूर्तता नाही झाली तर पुन्हा हे आपलं आंदोलन मोठ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात संपूर्ण तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना घेऊन हे आंदोलन आपण पुन्हा करायचंच आहे. त्याचबरोबर मी आपल्या माध्यमातून आणखीन एक आवाहन करतो आहे की आपल्या तालुक्यामध्ये जर शेतकऱ्यांच्या कुठल्याही भागातल्या कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या जर काही शेतीविषयक लाईटविषयी काही समस्या असतील तर त्यासाठी देखील आम्हाला संपर्क करा. सगळ्या अधिकाऱ्यांनी शब्द दिला आहे की कुठेही काही अडचण असेल तर सांगा, योग्य पद्धतीची जर असेल तर त्याचं योग्य पद्धतीने निराकरण केलं जाईल. त्यामुळं मी या त्यांच्या आव्हानाला मी प्रतिसाद देत आपला उद्या सोमवारी जे आंदोलन होणार होतं ते आंदोलन मी स्थगित करतो आहे तात्पुरतं आणि त्यांना सहकार्याची भूमिका ठेवतो आहे. परंतु माझी त्यांना एक विनंती आहे की आमचं आणि तुमचं काही शत्रुत्व नाही. आमची योग्य आणि रास्त मागणी आहे की एक वर्ष जगवलेलं पीक असतं आणि जर विजेचा खोळंबा झाला तर ते 1 वर्षाचं पीक नुकसान जातं आहे आणि त्यामुळं पुन्हा शेतकरी देशोधडीला लागतो आहे आणि शेतकऱ्यांनी जर काही पिकवलं नाही तर मग तुम्ही खाणार काय, ह्या सगळ्याविषयी त्यांनाही ते लक्षात येतं आहे. त्यामुळे त्यांनी या सर्वावर तातडीनं उपाययोजना करून हे सगळं काम पूर्ण करण्याचे त्याने शब्द दिलेला आहे. त्यामुळं आपलं हे सोमवारी होणारं आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे.